ते आपण या ठिकाणी पाहताय। आंदोलक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। बदलापूर रेल्वे ट्रॅकवर हे आंदोलक जवळपास 9 तासांपेक्षा जास्त काळापासून या ठिकाणी आक्रमक होत आंदोलन करतायत। आरोपीला फाशीची शिक्षा आजच्या आजच दिली जावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते आणि या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। मंत्री गिरीश महाजन हे आंदोलकांच्या भेटीला काही वेळापूर्वी पोहोचलेले होते। आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला। सरकार सर्वतोपरी प्रयत्न करते, कारवाई केली जाते, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला जो आहे तो चालवला जाईल अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मात्र आंदोलक जे आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आजच्या आजच आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी ही मागणी त्यांच्याकडून केली जाते। बदलापूर स्थानकावर जमावाकडून आरोपीच्या पुतळ्याला फाशी जी आहे सगळे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आरोपीचा आणि या ठिकाणी फाशी सुद्धा देण्यात आलेली आहे। जो जन आक्रोश आहे तो स्पष्टपणे पाहायला मिळतोय। बराच वेळ झालेला आहे, जवळपास 7 ते 8 तास झालेले आहेत, मात्र कुठेही पिछेहाट नाहीये। आपण पाहतोय सकाळी 6 वाजेपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, 5:30 होत आलेले आहेत, मात्र कुठेही पिछेहाट या जनतेने घेतलेली नाहीये। बदलापूरचे स्थानिक सगळे ट्रॅकवर उतरलेले आहेत आणि पोलीस जसं जसं या लोकांना या ठिकाणाहून बाहेर काढतायत तसं तसं जास्त आणखी जास्त संख्या त्यांची ट्रॅकवर वाढताना पाहायला मिळते। त्यामुळे अतिरिक्त पोलिसांची कुमक आता सध्या मागवण्यात आलेली आहे। राईट कंट्रोल पोलिसांना देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। ट्रॅकवरच आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा पोलीस आणि जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यामध्ये संवाद सुरू आहे। त्यांना विनवणी करण्यात येते, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। फास्ट ट्रॅक कोर्टवरती ही सगळी केस जी आहे ती चालवली जाईल, त्यासोबतच आरोपींना कठोर शासन केले जाईल। शासनाकडून ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हायगाई केलेली आहे, ज्यांच्यावरती आरोप आहेत त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। मुंबईची रेल्वे जी आहे ती जीवन वाहिनी आहे आणि त्यामुळे कुठेही त्यामध्ये खंड पडता कामा नाही। जे सकाळी चाकरमानी कामावर गेलेले आहेत त्यांना संध्याकाळी घरी परतायचं सुद्धा आहे आणि त्यामुळे आपण सहकार्य करावं असं आवाहन वारंवार पोलीस प्रशासनाकडून सरकारच्या वतीनं आलेल्या नेत्यांनी मंत्र्यांनी सुद्धा केलं। मात्र ही जी गर्दी आहे ती कुठेही ऐकण्याचं नाव घेत नाहीये। त्यांचा जो आक्रोश आहे तो इतका जास्त आहे। 2 चिमुरडींवर ज्या पद्धतीचं कुकर्म त्या नराधमानं केलेला आहे त्याचा आक्रोश, त्यानंतर जो आक्रोश आहे तो आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळतो आणि त्याची तीव्रता इतकी जास्त आहे की ती पावसामुळे देखील कमी होत नाहीये आणि त्यासोबतच पोलिसांनी समजावूनही कमी होत नाहीये, मंत्र्यांनी समजूनही कमी होत नाहीये। जितकी जास्त गर्दी पोलीस या ठिकाणाहून दूर लोटण्याचा प्रयत्न करते तितकी जास्त गर्दी पुन्हा एकदा ट्रॅकवर येऊन थांबते आणि त्यामुळे नेमकं आता पुढे काय होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक कुमक या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। एरवी ज्यावेळी अशा पद्धतीची परिस्थिती असते पोलीस जादा कुमक मागवते आणि मग लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले जातात आणि मग क्राऊड डिस्पर्स करण्यात येतं। मात्र या ठिकाणी आता पोलीस लाठीचार्ज करणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राईट कंट्रोल पोलिसांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। अश्रू धुळाच्या ज्या नळकांड्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी तयार केलेल्या आहेत। आपण ही सगळी दृश्य या ठिकाणची पाहतोय। माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला देखील सांगेल की दृश्य दाखवावी। पोलिसांची जी अतिरिक्त कुमक आहे ती या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा या सगळ्यांची अगदी शेवटचं जे बोलणं आहे ते सुद्धा करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। माईक आहे, वायरिंग या ठिकाणी केली जाते आणि उद्घोषणा केली जाईल पोलिसांकडून। पुन्हा एकदा या सगळ्या आंदोलनकर्त्यांना माघार घेण्याची विनंती करण्यात येईल आणि आवाहन करण्यात येईल आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर मग पुढची कारवाईला त्यांना देखील सामोरं जावं लागणार आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की एकीकडे राईट कंट्रोल पोलिसांची तैनाती झालेली आहे, दुसरीकडे पोलीस संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि पोलीस आता काय संवाद साधतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पोलिसांनी संवाद साधायचा प्रयत्न आता पुन्हा एकदा सुरू केलेला आहे आणि जी जनता आहे, जे लोक आहेत, जे नागरिक आहेत ते त्रस्त आहेत आणि आमच्या आया बहिणी आमच्या घरामध्ये सुरक्षित नाहीये ही सगळ्यात मूळ तक्रार जी आहे ती त्यांची प्रशासनाकडे आहे, पोलिसांकडे आहे आणि पोलीस इतके दिवस गप्प का होते हा सवाल देखील त्यांना वारंवार विचारावा वाटतो आणि ते विचारतात देखील आहे। महिला मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनात सहभागी झालेल्या, मुली सहभागी झालेल्या, तरुणी सहभागी झालेल्या आहेत। त्यासोबतच या आंदोलनाला कुठलाही चेहरा नाहीये, कुठलाही लीडरशिप या आंदोलनामध्ये पाहायला मिळाली नाहीये आणि त्यामुळे पोलिसांपुढे या लोकांना समजावणं तितकंच कठीण आहे। कारण पोलीस वारंवार या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी या, आम्ही काय कारवाई केली ते सांगतो, तुमचे काय तक्रारी आहेत ते आम्हाला तुम्ही सांगा असं सुद्धा वारंवार आवाहन करतायत। पण आपण पाहतो या ठिकाणी कुठलीही गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये हे आंदोलनकर्ते सध्या तरी पाहायला मिळत नाहीयेत आणि त्यामुळे वारंवार यांना समजावण्याचा जो प्रयत्न आहे तो पोलिसांकडून केला जातोय। वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, कमिशनर या ठिकाणी येऊन गेले आणि या सगळ्यांनी मिळून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे। जातोय रेल्वे ट्रॅक रिकामा करावा अशी विनंती पोलिसांकडून या ठिकाणी केली जाते। 9.5 तासांपेक्षा जास्त वेळ जो आहे तो होऊन गेलेला आहे, मात्र आंदोलक रेल्वे ट्रॅकवरून हटलेले नाहीयेत।
रेल्वे सेवेवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी आलेले होते। आंदोलनकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला।